नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. महाराष्ट्रातील काही नागरिक नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू. तर 4 नागरिकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांची माहिती. नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार. तर चीनकडून नेपाळला 45 मिनिट उशिरा पुराची माहिती. चीनच्या मनात नेमकं काय, यावर मोठं प्रश्नचिन्ह. नेपाळच्या पुरात सिलेंडर, लाकडं वाहून गेलेले सिलेंडर आणि लाकडं वाचवण्यासाठी नागरिकांचे जीव धोक्यात घालून प्रयत्न सुरू. आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा युवा खेळाडूंशी संवाद. ऑलिम्पिकची तयारी आतापासून करावी. सरकार खेळाडूंना सहकार्य करण्यास तयार. मोदींचं खेळाडूंना आश्वासन. पालकमंत्री सुनेत्रा पवार पिंपळवंडीत दाखल. 9 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांची पवारांनी घेतली भेट. जळगावात मुलाला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. मुलगा तलावात बुडताना दिसला, तर वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू. बाप लेकाच्या मृत्यूने परिसरात शोककळा. पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री चेंबरमध्ये उतरलेल्या 2 कामगारांचा मृत्यू. सुरक्षेचे नियम धाब्यावर. कामगारांच्या मृत्यूनंतर नागरिकांच्या प्रश्नांवर संताप. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. मराठी भाषेच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ही मुदतवाढ मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःच्या निर्णयाने दिलेली नसून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार दिली जात असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. मराठी भाषा येण्याचा मुद्दा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावली जाण्याचा मुद्दा हे 2 वेगळे विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. रॅपिडोच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण स्वतः परिवहन मंत्र्याकडे वेळ मागितल्याचंही त्यांनी सांगितलंय. राजकीय मतभेद असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून रिक्षा चालकांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मागत राहणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय. अमित शहा यांना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली नसून उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे पार्टी चीफ अमित शहा वगैरे, त्यांच्या सूचनेनुसार आता मुदत वाढवली जाते. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने ते काम करतायत. मी ज्या रिक्षा चालकांचा प्रश्न मांडतोय ते मराठीच आहेत ना. मराठी येण्याचा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा हे 2 वेगळे प्रश्न आहेत. मी मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी मिस्टर परिवहन मंत्री हिरावून घेत आहेत रॅपिडोच्या माध्यमातून, तो प्रश्न मांडतोय. दुसरा कोणताही प्रश्न मी मांडायला तयार नाही. आणि ह्या रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला परिवहन मंत्री अद्याप का भेटत नाहीत? मी स्वतः वेळ मागितलाय लोकप्रतिनिधी म्हणून. तुमचं आमचं काय भांडण असेल ते असेल राजकीय, पण मी लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून आपल्याकडे रिक्षा चालकांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागतोय. आणि आपण अमित शहाना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाहीत. एमपीएससी पेपर फुटीच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर जोरदार निशाणा साधलाय. एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज असून आयोगाबाबत अनेक तक्रारी आहेत आणि अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. पेपर फुटीच्या घटना अशाच वाढत राहिल्या तर राज्यातील तरुणांचा उद्रेक होईल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. दरम्यान ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा करत अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. टेस्ट पेपर काय मधामध्ये आता एमपीएससीने पुन्हा बोर्ड घातला तुमच्या हेल्थ विभागाच्या रिक्रुटमेंटमध्ये. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतची सगळी जबाबदारी एमपीएससी सोपवायची गरज नव्हती. मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज आहे आणि एमपीएससी मध्ये स्टाफ नाही. एमपीएससी मध्ये सध्या जो गोंधळ चालला आहे यावर मला माझी स्पष्ट भूमिका आहे की
या सगळ्या पेपर ऑनलाईन करणारी पण च्या परीक्षामध्ये सुरू, त्यावेळेस मी बोलणारच आहे यावर. फार मोठा म्हणजे जो गोंधळ आहे त्याच्या संदर्भात मला बोलायला लागेल. पण सत्ताधाऱ्यांनी त्या एमपीएससीच्या क्लास 1 क्लास 2च्या अनेक जागेवर हस्तक्षेप, मी सरळ बोलतोय, हस्तक्षेप केला जातोय आणि त्यातून मग गोंधळाला सुरुवात होते. हे एक उदाहरण केवळ त्याच्यातून आलं असेल, पण एमपीएससीला स्वच्छ करण्याची गरज आहे, स्टाफ देण्याची गरज आहे. स्वच्छ काय म्हणतो त्याला आपण, थोडासा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यांचा बॅकग्राऊंड तपासण्याची आवश्यकता आहे. तरच एमपीएससीच्या एक्झाम पारदर्शी होतील असं मला वाटतं. यानंतर बातमी आहे सांगलीतून. सांगलीच्या जतमध्ये पाण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. जतमधील राष्ट्रीय गुहागर मार्गावर हा रस्ता रोको करण्यात आलाय. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्या मध्ये बाचाबाचीचा प्रकार घडलाय. तब्बल 1 तास हा रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावं, तसंच पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, जत तालुक्याचे नामांतर करू नये आणि अवैध धंदे तातडीने बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. आज या पाण्यासाठी आणि दुष्काळ जाहीर करा आणि जनावरांना चारा छावणी द्या. जे दुष्काळातल्या सवलती आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. पाणी मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी सोडलं पाहिजे. गोपीचंद पडळकर नुसतं इव्हेंट करतात, पाणी किती आहे काय तुला बसल्या जागी माहिती मिळते ना. हे इव्हेंट करायची गरज नाही, पाणी सोडणं गरजेचं आहे. इथल्या आमदार सगळं सर्वांनी पाणी आधी सोडलं पाहिजे. आज तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन म्हणजे सावध होत नाही आहे आणि याच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचे मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. गेली 4 महिने आज या तालुक्यातल्या लोकांना MSCBला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोड शेडिंग या ठिकाणी घ्यावं लागतं. जवळजवळ ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि सर्वसामान्य लोकांना स्वयंपाकाची हे असते, त्यावेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं लाईट काढली जाते. अशा विविध प्रश्नांवर आज हे रास्ता रोको आम्ही सर्वपक्षीय केलेला आहे. खऱ्या अर्थानं जर प्रशासन या ठिकाणी जागं झालं नाही तर आम्ही गावोगावी याची तीव्रता या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून करू. लोणी इथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण समारंभ आज प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात पार पडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. आतापर्यंत विखे पवार संघर्ष राज्याने पाहिलाय, मात्र यावेळी प्रथमच पवार कुटुंबातील व्यक्ती विखेंच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार असल्यानं भावी राजकारणात संघर्ष कमी होऊन नव्या सहमतीच्या राजकारणाचा प्रारंभ होणार का, हा प्रश्न आता समोर आला असतानाच आमचा वाद वैचारिक होता, व्यक्तिगत कधीच नव्हता, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. संघर्ष राजकीय भूमिकेवर अवलंबून होता, मात्र विखे पाटील आणि अजितदादा यांनी एकत्रित काम सुद्धा केलं आहे, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. माननीय सुनेत्राताई ह्या आमच्या महायुती सरकारच्या नेत्या आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वर्गीय अजितदादांनी जे कामं आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये केले त्यामध्ये राहता तालुका असेल, प्रवरा परिसर असेल, मोठ्या प्रमाणात निधी किंवा विकासात्मक कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आज आमच्या महायुतीच्या नेत्या म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला यायला मान्यता दिली आणि ताई त्या माध्यमातून साधारण 2 वाजेपर्यंत येतील, तर एक आनंदाचा क्षण आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती ही महाराष्ट्र सरकारने देखील शेतकरी दिन म्हणून घोषित केली, त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावा. या महाराष्ट्राचे वेगवेगळे साहित्य क्षेत्रातले सन्माननीय मान्यवर ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं यांना देखील पुरस्कार देण्याचा जो एक परंपरा माननीय
बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झाली, ती आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्याच पद्धतीने पुढे जात आहे आणि आम्ही सगळेजण अतिशय मोठ्या तयारीने या कार्यक्रमासाठी सज्ज आहोत. त्यानंतर बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून. पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात चेंबरमध्ये अडकून 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी मृतांची नावं आहेत. मध्यरात्री दोघेही चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुरक्षेची कोणतीही साधनं नसताना कामगारांना चेंबरमध्ये का उतरवलं असा सवाल आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच बीएसएनएल चेंबरमध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिक आणि कामगार संघटनांमध्ये संताप आहे. पाहणी केली, त्यानंतर पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे. तर आम्ही पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती आम्हाला दिसला. तर तो व्यक्ती आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने, आमच्या जवानांच्या सहाय्याने रोप वगैरे लावून आम्ही त्या व्यक्तीला वर काढला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्या चेंबरमध्ये अजून एक व्यक्ती अटकलेला आहे असा अंदाज आहे. तर आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने परत एकदा शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला. त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला. असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरक्षितता उपाययोजना म्हणजे ऑक्सिजनसह सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज अशी साधनं देणं अत्यंत गरजेचं असताना तसं दिलं गेलं नाही. आणि माझं बीएसएनएल प्रशासन, महापालिका प्रशासनाचं काळबेरं जे आहे, भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीनं कामं आणि कामगारांच्या मृत्यूचं त्यांना काही देणं घेणं, याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आम्हाला महानगरपालिका बीएसएनएल ला प्रश्न विचारायचा, रात्री काम तुम्ही लावायला कोणी सांगितलं? प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच घरी परतल्यानं पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. 17 वर्षीय अंजू विष्णू कडू ही मुलगी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती. मात्र 2 दिवसांनी अंजू हिचा मृत्यू झाल्याचा तिच्या कुटुंबियांना फोन आला असून तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप मृत अंजूच्या कुटुंबियांकडून केला जातोय. दरम्यान या संदर्भात कासा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंजूचा मृत्यू हा घातपात असून तिच्या प्रियकरासह या सगळ्यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. अंजू विष्णू कडू 17. काय झालं तिच्यासोबत? तिच्यासोबत ते पोरी आला ना, घेऊन गेला तो. तर आम्हाला माहिती नाही, आम्ही शेतीवर कामाला गेलो होतो, आम्हाला काय माहित नाही. तर घेऊन गेला, तिकडे काय झालं असेल ते पण आम्हाला माहित नाही. ते आम्ही फोन पण करून पाहिला तर फोन पण उचलीत नाही. जेव्हा आम्हाला तिकडनं त्याची खाली बॉडी आणून दिली आम्हाला, त्याच्या पुढे त्यांचं काहीतरी असेल कार्यक्रम, आम्हाला त्याचे एवढं माहित नाही त्याच्या, पण काहीतरी प्रार्थना करीत होते ते. ते प्रार्थनावर ते काय पण आम्हाला मध्ये कोणीतरी मध्ये बोलला का प्रार्थना चालू होती त्यांचे. त्याचं काय झालं असेल तर आम्हाला ते एवढं की बॉडी की आहे सर. मी बोललो की कुठं आहे सा बॉडी. ते बोलतात की कुठेतरी कामावर गेलेले, तिकडे झालेले. तर मी फोन ठेवला आणि नंतर आमच्या गावात एक जण आहे त्याला फोन केला, परत फोन ठेवला आणि परत त्यांनाच फोन केला की बॉडी कुठं आहे, तिकडे ठेवाय सांग, असा आणू नको. मग तो बोलला की ते लोक आणायला गेलेत आणि दुर्वेसला पोहोचलेत. ते बोलले विरारला आहे. मग दुर्वेसला पोहोचले. नंतर तिकडे चारोटीला आलो. इकडे 2 माणसांना सांगितलं असं की असं झालंय. परत फोन केला तर बोलला की मनोरला पोहोचली बॉडी. गेला होता तेव्हा तुम्हाला माहिती होतं की नाही? ते नाही माहिती. जेव्हा पहिले घेऊन गेलेला तेव्हा आम्ही सांगितलं की त्याच्या आई बाबाला की हा परत घेऊन आला ना तर आम्हाला एक फोन करून सांगा की पोरगा पोरगी घेऊन आला असा. ते पण सांगितलं नाही आणि ही घटना कशी झाली काय ते पण सांगितलं नाही. पोलिसांकडे काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे. कासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 96/2026 BNSS कलम संहिता 2023 कलम 194 प्रमाणे दिनांक 17/8/2026 रोजी EDR दाखल आहे. यामध्ये
खबर देणार विष्णू लहू कडू यांची मुलगी अंजली विष्णू कडू ही तिचा मित्र अमित बुद्या करेला राहणार चिंचपाडा याच्याकडे राहण्यास गेली होती. दिनांक 17/8/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता वॉशरूम करता उठून ती अमित याच्या घरी राहण्यास होती. त्या ठिकाणाहून वॉशरूम करता उठून गेली. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर सुद्धा ती परत आली नाही. म्हणून अमित यांनी घराच्या बाहेर बघितली असता तर ती घराच्या थोड्या अंतरावरती त्या ठिकाणी ती पडलेली होती. तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ती उठली नाही. म्हणून घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून गाडी बोलवून त्या ठिकाणी कासार उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिला ते घेऊन आली आणि ऍडमिट केलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी ऍडमिट केल्यानंतर ती मयत असल्याचे घोषित केले. त्यानंतर सदर मुलीचे PM करण्यात आलेले आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी रस्त्याची मागील काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं या भागातील 20 ते 25 गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. 7 दिवसांपूर्वी परत एकदा काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी निवेदन देऊन तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली. मात्र काहीच कारवाई न झाल्यानं अहेरी ते देवलमरी रस्त्यावरील इंदाराम परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. देवलमरी रस्ता मागील काही वर्षापासून खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदन देऊन देखील या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आज काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले आज सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्यात आहेत. असे असताना देखील आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. भाऊ, काय सांगाल? कधी निवेदन दिले, कधी तुमची ही रस्त्याची मागणी होती आणि आज कशा प्रकारे चक्काजाम? 2025 पासून सतत पाठपुर आपला चालू आहे. सतत या ठिकाणी तहसील विभागामध्ये पोलीस विभागाच्या मार्फतीने या ठिकाणी आमच्या बैठका झाले. वारंवार आश्वासन देत आहे, परंतु या ठिकाणी काम झालेलं नाही. त्याच्यानंतर 7 दिवस पूर्वीसुद्धा आम्ही एक निवेदन दिलं की या ठिकाणी नवीन बांधकाम पावसाळ्यात होत नाही, तरी आपण तात्पुरता खड्डे बुजवून देण्यात यावा अशी आम्ही विनंती केली आणि पत्रव्यवहार केलं. तरी या ठिकाणी PWDचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी आंदोलन करण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे. किती गावांना याचा फटका बसतो? 30 ते 40 गावांना याचा फटका बसतो. आणि या महाराष्ट्राचे या ठिकाणी बांधकाम मंत्री या जिल्ह्यात या ठिकाणी आहे, त्यांना सुद्धा लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचा निषेध म्हणून, शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आता तुमची मागणी काय आहे? या ठिकाणी आमचा जो अहिरीपासून व्यंकटराव पेठा, इंदाराम, देवलमरी, आवलमरी, व्यंकटापूरपर्यंत जितकी रस्त्याची बिकट परिस्थिती आहे ते आता पावसाळ्यापुरतं तात्पुरतं बुजवण्यात यावा, मुरुम किंवा गिट्टी टाकून. त्याच्यानंतर जसा पावसाळा संपल त्याच्यानंतर रस्ता पूर्ण करून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. एकूणच आपण बघू शकता गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांची फार दयनीय अवस्था आहे. विशेष म्हणजे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले गडचिरोली जिल्ह्यात असताना आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात सुरू आहे. महेश गुंडेटीवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली.